नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा धोतर शिवून दाखवणार आहे। म्हणजे महाराजांसाठी पूर्ण सेट मी शिवलेला आहे, पण धोतर कसा शिवायचा हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर 11 इंचाची महाराजांची मूर्ती असेल तर त्यासाठी आपण धोतर किती साईजमध्ये घेतला पाहिजे, कसा शिवला पाहिजे हे डिटेलमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज शिवलेले वस्त्र मी महाराजांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे। तर महाराजांना वस्त्र परिधान केल्याच्या नंतर महाराजांचा फायनल लुक तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे नवनवीन वस्त्रांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि महाराजांना परिधान करून सुद्धा मी दाखवत असते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया। महाराजांसाठी नवीन प्रकारचा नवीन डिझाईनचा धोतर शिवायला आपण सुरुवात करूया। चला तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया। तर बघा, आज आपण धोतर नवीन प्रकारचा धोतर शिवणार आहोत। एक नवीन डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्या धोतरला मॅचिंग अशी कंता टोपी आणि जो शेला आहे तो मी ऑलरेडी शिवून घेतलेला आहे। तो सुद्धा मी धोतर शिवून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे। तर आता एक वेगळी नवीन डिझाईन मध्ये आपण धोतर महाराजांसाठी कसा शिवायचा आणि ज्यांना कोणाला धोतरच्या निऱ्या वगैरे काढून व्यवस्थित महाराजांना परिधान करता येत नाही त्यांच्यासाठी हा खास सुंदर असा धोतर असणार आहे की त्याला आपण नॉट लावणार आहोत आणि त्याने आपण डायरेक्टली रेडीमेड असा धोतर तयार करणार आहोत। तर बघा, मी धोतर बनवण्यासाठी जो कापड आहे तो पहिल्यांदाच कटिंग करून घेतलेला आहे। तर कटिंग केल्याच्या नंतर मी काय केले आणि त्याचं माप काय आहे हे मी तुम्हाला सांगते। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा धोतरचा जो असा काटवाला मी कापड घेतलेला आहे। सुंदर असा ऑरेंज कलर आहे, म्हणजे हळदीचा जो हळकुंड असतो त्याचा ओरिजिनल हळकुंडासारखा हा कलर आहे आणि त्याला सुंदर अशी ही काट आहे। काटामुळे ह्या कापडाला जो उठावदारपणा आहे तो खूप सुंदर वाटतोय। तर बघा, हा काटवाला मी कापड घेतलेला आहे। ह्या कापडाची जी साईज आहे ती साईज मी तुम्हाला सांगते। बघा, याची जी उंची आहे ती 6.5 इंच आहे। बघा, याची जी उंची आहे ती बरोबर 6.5 इंच आहे आणि याची जी लांबी आहे, हे बघा, लांबी म्हणजे रुंदी आहे ती बरोबर 10 इंच आहे। तुम्हाला इथे दिसत असेल, बरोबर 10 इंच मी मेजर टेप वरती तुम्हाला सांगते। उंची जी आहे ती 6.5 इंच आणि जी लांबी म्हणजे रुंदी आहे ती 10 इंच, बरोबर 10 इंच आहे। असा मी हा कापड घेतलेला आहे आणि ह्या कापडाला सुंदर असा बघा व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे। त्याला मागून अस्तर लावलेला आहे। अस्तर लावून झाल्याच्या नंतरला हे बघा डबल फोल्ड मारून मी चारी बाजूने शिलाई मारून घेतली आहे। व्यवस्थित अशी फिनिशिंगने आपली शिलाई मारून झालेली आहे। तर याला अस्तर कसं जोडायचं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी अस्तर जोडायचं तुम्हाला दाखवलेलं नाहीये, कारण डायरेक्ट मी डिझाईन वरती काय करणार आहे, धोतर कसा शिवणार आहे हेच मी तुम्हाला डायरेक्टली सांगते। म्हणून मी ऑलरेडी याला अस्तर जो आहे तो लावून घेतलेला आहे कापडाला। ठीक आहे, त्याच्यानंतर सेम जो मेन कापड आहे, हा जो काटवाला जो मेन कापड आहे त्या कापडाचा सेम अजून एक मी कापड घेतलेला आहे। बघा, या कापडाची साईज काय आहे, बघा, याची उंची जी आहे ती 7.5 इंच आहे। तुम्हाला दिसत असेल, बरोबर 7.5 इंच उंची आहे आणि याची जी लांबी आहे ती पण 7.5 इंच आहे। बघा, 7.5 उंच आणि 7.5 लांब असा मी कापड घेतलेला आहे, म्हणजे एकदम चौकोनी कापड मी कटिंग करून घेतलेला आहे। त्याला काट आहे आणि काटाच्या खालून मी शिलाई मारलेली नाहीये। बघा, फक्त 2 साईडला म्हणजे ज्या समोरासमोरच्या ज्या 2 बाजू आहेत त्यांना मी डबल फोल्ड मारून शिलाई मारली आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही। आणि याला मी अस्तर वगैरे काहीच लावलेलं नाहीये, फक्त जो मेन कापड आहे ना तेवढाच कापड घेतलेला आहे आणि त्याला डबल फोल्ड समोरासमोरच्या 2 बाजूंना मारून मी शिलाई मारली आहे। बघा, काटाची बाजू खालची आहे, काटाच्या बाजूकडच्या साईडला शिलाई आपल्याला नाही मारायची आहे। त्याची जी साईडच्या ज्या 2 बाजू आहेत त्यांना आपल्याला शिलाई मारायची आहे। मला वाटते तुम्हाला कळालंच असेल की मी तुम्हाला काय सांगते। आणि त्याच्यानंतर मी अजून एक कापड घेतलेला आहे। बघा, नॉट बनवण्यासाठी म्हणजे जी नाडी आपल्याला बांधण्यासाठी बनवायची आहे त्याच्यासाठी मी कापड घेतले आहे। बघा, 2 इंचाची ही पट्टी आहे
आणि 18 इंच लांब आहे. हे बघा असं 18 इंच लांब आहे आणि ही 2 इंचाची रुंदी आहे त्याची. ह्या ज्या पट्टीची जी 2 साईड आहे त्या 2 साईडला मी डबल फोल्ड मारून ऑलरेडी शिलाई मारून घेतलेली आहे, बघू शकता. हे बघा, आणि या साईडला पण डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे. अशा प्रकारे ही फक्त पट्टी मी रेडी करून ठेवली आहे, फक्त शिलाई मारून घेतली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा, लेस लावायचं काम मी ठेवलेलं आहे. लेस तुम्हाला प्रत्यक्षात मी लावून दाखवते की मी लेस कशी लावते. तर बघा, हा जो कापड आहे या कापडाला ही जी वरची जी साईड आहे, प्लेनवाली जी साईड आहे, त्या प्लेनवाल्या साईडला आपल्याला लेस नाही लावायची आहे. जी या साईड समोरासमोरच्या 2 बाजू आहेत, या इकडच्या समोरासमोरच्या 2 बाजू आहेत, आणि ही जी काटवाली जी बाजू आहे ना, त्या काटवाली बाजू आहे त्याच्या खालच्या साईडने आपल्याला लेस लावायची. म्हणजे तर या 3 साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे, तर मी आता ह्या तिन्ही साईडला लेस लावून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस काय आहे ती दाखवते. बघा, व्यवस्थित अशी लेस आपली लावून झालेली आहे. मागच्या साईडने पण बघू शकता, एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग आहे. आणि बघा, लेस पण एकदम प्रॉपर लागली गेलेली आहे, खूप सुंदर वाटते. एकदम सिंपल अशी लेस मी लावलेली आहे, खूप एकदम असं मोठी अशी लेस लावलेली नाही, छोटीच अशी लेस लावलेली आहे. तर तिन्ही साईडने आपली लेस जी आहे ती लावून झालेली आहे. त्याच्यानंतर मी जो तुम्हाला एक चौकोनचा तुकडा दाखवला होता त्याला सुद्धा मी लेस लावून घेतलेली आहे. बघा, खालच्या साईडने काटाकडची जी बाजू आहे त्याला फक्त लेस लावून घेतली मी. हे बघा, अशी व्यवस्थित अशी लेस लावून घेतलेली आहे. या साईडने मी अशी लेस नाही लावलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो मेन कापड आहे, ह्या मेन कापडाचा जो मध्य आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा, हा जो असा कापड ठेवायचा, त्याच्यानंतर हाचा जो मध्य आहे त्या मध्याला मी खडूने टिक मार्क करून घेते. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर मी इथे वरती पण टिक मार्क करून घेते. हा, तर आता ह्याला आपल्याला टिक मार्क करून झाली. त्याच्यानंतर पुढे बघा, आता आपल्याला जो धोतरचा जो मेन पार्ट आहे तो मेन पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे. तर बघा, हा जो कापड आहे ह्या कापडावरती आपल्याला अशा प्रकारे चून पाडून घ्यायचे आहेत. हे बघा, ही पहिलीवाला जो टोक आहे तो तसाच ठेवायचा. त्याच्यानंतर इथून थोडासा म्हणजे 1.25 इंचाचा गॅप घेऊन आपल्याला ही दुसरी चुनीवरती पाडायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. त्याच्यानंतर परत 1.25 पेक्षा थोडासा मोठा गॅप घेऊन आपल्याला दुसरी चून पाडायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण जसं निऱ्या पाडतो तशीच, फक्त ती एक निरी वरती वरती घेत जायचं आहे. परत थोडासा गॅप वाढवल्याच्या नंतर अजून एक निरी पाडायची. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या अशा आपल्याला दिसतील, झिगझॅग शेप मध्ये आपल्याला दिसतील. त्याच्यानंतर परत ही चौथी निरी म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 पाचवी निरी आपल्याला अशी पाडून घ्यायची आहे. बघा, आणि हातानेच आहे ना या काटावरती प्रेस करून करून आपल्याला ह्या निऱ्या पाडायच्या, जेणेकरून काय होईल, एकतर काट आहे आणि जी आपण जी लेस लावली आहे ना त्यामुळे त्या निऱ्या एकदम व्यवस्थित येतात. हे बघा, तुम्हाला दिसत असेल हा प्रॉपर असा झिगझॅगचा जो शेप आहे तो तयार झालेला आहे. आणि प्लेटी बघा, एक पुढे, त्याच्यानंतर एक मागे, त्याच्यानंतर एक मागे आणि त्याच्यानंतर एक मागे, अशा आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. आणि वरचा जो कापड आहे तो सुद्धा आपल्याला असाच व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. बघा, वरच्या निऱ्या तर आपल्याला एवढ्या जमणार नाहीत त्या प्रॉपर घ्यायला, कारण तो कापड खालीवर झालेला असतो त्यामुळे. तर आता ह्या व्यवस्थित अशा प्लेट्स काढून घेतल्यात आपण. हे बघा, दिसताना मग ह्यानंतर अशा दिसतात आपल्याला. ह्याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं प्लेट्स काढून झाल्याच्या नंतर. हे बघा, हाताने मी जशा सेट करून घेते ना तशा, म्हणजे ते लुक एकदम जो आहे ना तो व्यवस्थित येईल, जसं आपण धोत्राला कशा प्लेट्स पाडतो त्या टाईपमध्ये. हे बघा, अशा प्रकारे हे असं खालीवर खालीवर आपलं तयार होणार. ठीक आहे, असं आपण ह्या प्लेट्स काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, मी दाखवते. ह्या प्लेट्स आपल्याला अशाच ठेवून घ्यायच्यात. आता जो हा मेन फॅब्रिक आहे म्हणजे मेन जो आपला कापड आहे त्या कापडावरती जो मध्य काढलाय आपण त्या मध्यावरती बरोबर हे आपल्याला प्लेट ठेवून घ्यायच्यात. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला कळतंय. हे बघा, असं दिसणार आहे ते. त्यानंतर
हे थोडंसं मध्ये बघा, आपला हा जो मध्ये आहे ना तो इथे आहे, हा खडूने जो आपण टिक मार्क केलाय तो इथे आहे. वरचा जो फॅब्रिक आहे तो बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचा, हे बघा अशा प्रकारे. आणि या खाली ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला अशा दिसणार आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा हे जे वरच्या ज्या निऱ्या आहेत त्यांना व्यवस्थित कापडावरती घेऊन असं सेट करून घ्यायचंय बघा, हातानेच घ्यायचं. आणि वरची जी ही निरी दिसते, पाचवी जी आपली प्लेट आहे ना, त्याच्या आतमध्ये बाकीच्या ज्या निऱ्यांचा जो कापड आहे तो आतमध्ये टाकून घ्यायचा. आणि हे बघा अशा प्रकारे. आणि हा जो आहे ना तो असा आपला दिसणार आहे, ठीक आहे, असा. हे बघा अशा प्रकारे अशा ह्या प्लेट्स असणार आहेत, व्यवस्थित अशा सेट. पुढे नंतर सेट करून घ्यायच्या, पण आधी वरचा जो आहे ना त्याला पहिल्यांदा आधी आपण शिलाई मारून घ्यायची, कारण मग त्या खाली नंतर व्यवस्थित आपल्याला करता येतात. हे बघा अशा प्रकारे वरती पण जमलं तर छान अशी प्लेटच ठेवायची. आणि आता ह्याला इथे व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. हे बघा इथे आपल्याला एकच शिलाई अशी मारून घ्यायची. तर आता मी याला शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला नंतर दाखवते. तर बघा वरती मी अशी निऱ्या पकडून शिलाई मारून झालेली आहे. ही बघा, ही आपली पाचवी निरीमध्ये मी सगळा कापड आतमध्ये टाकला आणि वरून अशी एक शिलाई मारून घेतली. आता जो वरचा जो कापड आहे तो मी कट करून देते. कटिंग करून आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, तर हे बघा, ही आपल्याला जी निरी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर ह्या ज्या वरच्या ज्या प्लेट्स आहेत आपल्या, त्या हाताने अशा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. सुंदर अशा व्यवस्थित सेट करून घेतल्या की त्याच्यानंतर ही जी पाचवी वाली जी निरी आहे, हे बघा पाचवी जी प्लेट्स आपली शेवटची प्लेट्स दिसते, त्याच्यावरती आपल्याला जी आपण लेस लावली आहे ना ती लेस अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे. हे बघा सरळ बाजू आतल्या बाजूला येते. हा बघा अशा प्रकारे ही लावून घ्यायची. आणि त्यानंतर हे बघा एवढाच हा जो असा उभा जो शेप आहे त्या शेपनुसार आपल्याला ही लेस लावून घ्यायची. तर मी एवढी लेस आता कट करून घेते. हे बघा असं. आणि मग इथे डायरेक्ट निरी पकडून शिलाई मारून घेते. हे बघा अशा प्रकारे. आता ही शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा इथं जी आपली पाचवी जी प्लेट आहे ती प्लेट प्लेटवरती आपण लेस लावून शिलाई मारून झालेली आहे. तर आता बघा ह्या अशा प्लेट्स परत एकदा जोपर्यंत त्यांना आपण सेट करत नाही ना तोपर्यंत त्या अशा पुढे पुढे सरकत जातात. हे बघा ते कंटिन्युअस आपल्याला सेट करत राहावं लागतं, कारण शिलाई व्यवस्थित मारून होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर एकदा शिलाई मारून झाली की त्याच्यानंतर आपल्याला त्या निऱ्या अजिबात हलवायची गरज पडत नाही. हे बघा हाताने आता परत एकदा मी सेट करून घेते. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या सेट करून झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, हे सेम जे आहे ते असंच ठेवायचं आहे. आणि ही साईड जी आहे म्हणजे जी पहिलीवाली जी आपली प्लेट आहे म्हणजे पहिलीचा जो प्लेटचा जिथून टोक सुरुवात होते, कापड जो आपण घेतला होता त्याची जी सुरुवात आहे त्या सुरुवातीवरती आपल्याला एक उभी शिलाई मारून द्यायची. हे बघा असं व्यवस्थित निऱ्या ठेवून घ्यायच्या आणि एक व्यवस्थित अशी उभी शिलाई मारून द्यायची. जस्ट एक सिंगल शिलाई मारून द्यायची आपल्याला. आता मी इथे शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पण ही शिलाई मारत असताना व्यवस्थित अशी निऱ्या पहिल्यांदा व्यवस्थित हाताने सेट करून ठेवायच्या आणि मग नंतर डायरेक्ट शिलाई मारून द्यायची. तर ठीक आहे, मी आता इथे शिलाई मारून घेते. तर बघा इथली जी आपली शिलाई आहे ती मारून झालेली आहे. व्यवस्थित अशी मी शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. मागच्या साईडने पण बघा आपली शिलाई मागच्या साईडने पण दिसेल तुम्हाला. तर ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, तर हे बघा ह्या निऱ्या आहेत ना कंटिन्युअस अशा सेट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हात त्याच्यावरती ठेवून दाबतच राहावं लागतं, कारण त्या सारख्या पसरतात आणि परत परत आपल्याला त्या सेट करत राहावं लागतं.
तर हे बघा, ही पहिली वाली निरी आहे, दुसरी, तिसरी आणि चौथी, आणि पाचव्याचा जो टोक आपण इकडे मागे घेतलाय. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याला असं सेट करून ठेवलेलं आहे. वरून पण बघा, वरून पण व्यवस्थित अशा निऱ्या तुम्हाला दिसत असतील. आता याला तिरकी अजून एक शिलाई मध्यभागी मारून घ्यायची. बघा, या टोकापासून या टोकापर्यंत एकच तिरकी शिलाई मारून घ्यायची आपल्याला, म्हणजे मध्यभागीच्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित सेट होऊन जातील. तर बघा, मी आता ही शिलाई मारून घेते. तर बघा, फायनली आपला धोतर आहे, त्याच्या निऱ्या व्यवस्थित अशा झालेल्या आहेत तयार. हे बघा, खूप सुंदर दिसतात. इथे मध्यभागी मी क्रॉस मध्ये शिलाई मारलेली आहे. बघा, मागच्या साईडने पण बघा व्यवस्थित अशी शिलाई आली. आता ह्या निऱ्या अशा वरती दिसल्या तरी पण खूप छानच वाटणार आहे. तुम्हाला याचा लुक बघा किती सुंदर येतोय, आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर पण खूपच छान वाटणार आहे. तर आता आपण ह्याला नॉट तयार करून घेऊया. तर नॉट कशी तयार करायची, तर बघा, हा जो मेन कापड आपण तयार केलेला आहे त्याच्यावरती जी 2 इंचाची जी पट्टी आपण घेतलेली आहे, तर बघा, पट्टीची जी फोल्ड आतल्या बाजूला ज्या साईडला आपण फोल्ड केलंय ना, ती बाजू वरच्या बाजूला ठेवायची. म्हणजे बघा, मागच्या साईडने ही प्लेन फक्त शिलाई दिसते, आणि हा जो कापड इकडे फोल्ड मारून आपण शिलाई मारलेली आहे, तो वाला जो आहे ना, तर बघा, हा जो कापडाचा पहिल्यांदा मध्य काढून घ्यायचा. पहिल्यांदा हे बघा, 18 इंचाचा बरोबर मी कापड तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, तर हा मध्य मी काढून घेतलाय. आणि आता बघा, हा जो मध्य आहे ना, तो बरोबर जो धोतर आपण रेडी केलाय ना त्याच्या मध्यावरती ठेवून घ्यायचा. हे बघा, व्यवस्थित असा मध्यावरती ठेवून घ्यायचा. खाली पण मी टिक मार्क करून घेते, आणि वरती कापडाला पण टिक मार्क करून घेते. तर असं आपल्याला इथे मध्यावरती ठेवून घ्यायचंय, आणि इथे शिलाई मारायची आहे. हे बघा, इथून अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी याला शिलाई मारून घेते. एक साईडने पहिल्यांदा शिलाई मारून घेते. तर बघा, इथे शिलाई, एकच शिलाई मी मारून घेतलेली आहे. तर आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, कापड खूप मोठा आहे, तर मागच्या साईडला घ्यायचा, फोल्ड मारून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे घ्यायचा आणि एक फोल्ड मारायचं इथे. हे बघा, अशा प्रकारे. ठीक आहे, आणि ह्याला अशी शिलाई मारून द्यायची. बरोबर इथे आपल्याला शिलाई मारून द्यायची. मागची जी शिलाई आहे ना, त्याच्या बरोबर त्याच्यावरती शिलाई आपली आली पाहिजे. ठीक आहे, हे बघा, इथून जी आपण शिलाई घेतली आहे ना त्याच्यावरती शिलाई आली पाहिजे. तर या कापडाला मी डबल फोल्ड मारून घेते. हे बघा, अशा प्रकारे, आणि नंतर इथे शिलाई मारून घेते. हे पुढचे जे आहेत ना, मी तुम्हाला त्याचं नंतर डायरेक्ट दाखवते एक शिलाई मारून. आता फक्त इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, आपली ही अशी शिलाई मारून झालेली आहे. मागच्या साईडने पण तुम्ही बघू शकता, फोल्ड मारून शिलाई मारलेली, एकच सिंगल शिलाई मारून घेतली आहे. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं, हा जो कापड उरलाय ना, याला पण आपल्याला असा फोल्ड मारून घ्यायचा. हे बघा, ह्याची जी दोन्ही जी टोकं आहेत ना, ती आतल्या बाजूला टाकायची, आणि त्यानंतर ह्याला असं शिलाई मारायची, आणि ती सेम शिलाई पुढे घ्यायची, आणि या टोकाला पण लॉक करून घ्यायचं. हे बघा, तर मग म्हणजे आपली काय होईल, तर नॉट तयार होऊन जाईल. म्हणजे बांधायला पण मागे होईल, आणि आपला धोतरला अटॅचमेंट राहील ते. ठीक आहे, तर मी आता ती शिलाई मारून घेते. तर बघा, सुंदर असा महाराजांसाठी धोतर आपला तयार झालेला आहे, आणि नॉट पण बघू शकता, खूप सुंदर आहे. आपल्याला अशा प्रकारे महाराजांना हा घालायचा आहे. महाराजांच्या बरोबर मधोमध आपल्याला हा जो धोतरच्या ज्या निऱ्या आहेत त्या ठेवायच्या आहेत, आणि हा असा घालायचा, आणि मागच्या साईडला आपल्याला नॉट बांधून घ्यायचे. तर बघा, हे मी वस्त्र महाराजांना तुम्हाला परिधान करून सुद्धा दाखवणार आहे. आणि या वस्त्रावरती मॅचिंग अशी मी जी कंता टोपी बनवली आहे, ती ही बघा, कंता टोपी मी मॅचिंग अशी बनवलेली आहे, आणि हा शेला सुद्धा मी बनवलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे हा पूर्ण सेट आपला रेडी झालेला आहे. आणि ही कंता टोपीची जी डिटेल व्हिडिओ आहे ती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही बघितली नसेल तर ती नक्की बघा, आणि त्याही व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर बघा, हा सुंदर असा शेला मी महाराजांसाठी बनवलेला आहे, मॅचिंग असा शेला बनवलेला आहे.
आणि या शेल्याची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे की हा डिटेलमध्ये सांगितलेला आहे की हा शेला कसा बनवायचा. तर ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. ठीक आहे. तर हा धोतर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सगळे वस्त्र मी महाराजांना परिधान करून तुम्हाला दाखवणार आहे पूजेमध्ये. आणि हे वस्त्राचा लुक फायनल तुम्हाला बघायला मिळणार आहे की महाराजांना परिधान केल्याच्या नंतर हे वस्त्रांना जो लुक आलेला आहे तो खरंच खूप सुंदर येणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर आता ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि हे मी वस्त्र जे शिवलेले तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवनवीन प्रकारचे महाराजांचे वस्त्र मी शिवत असते आणि महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवत असते. तर ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा.